ए थेरड्या, तंबाखू इथं बसून खायला काय वाटत नाही? खाली बसून खात जा की जरा. एवढं महागाचं आणलंय, सगळं घाण करताय वे. ए थेरड्या, वर झोपायला काय झालं? खाली झोपता येत नाही काय? आणि हे काय सगळं पसारच मी सगळं. हे काय किती स्वच्छ करायचं? नुसतं सगळं व्यवस्थित ठेवल्यावर पण सगळं बिघडवायचं. आणि काय नुसतं डोक्याला ताप झालाय माझ्या. सांगितलं हे ना ते म्हाताला तिकडे घालव म्हणून. ती बसल्या तिथं महाराणी निवांत, आणि माझ्या डोक्याला थेरड्याच ताप झाला नुसता. सगळीकडे घाण घाण करून ठेवतो या. ए म्हाताऱ्या, तुला कशाला दूध लागतं चहाला? दूध आमच्या पोरा बाळाचं आणलेलं असते, ते पण संपतोस वे. कोरा चहा करून प्यायचा. थेरड्या घेऊन बसले आमच्या डोंबला उगाचच. आणि ही कांदा कशाला पाहिजे? मुलकाची महागाई झाल्या, खायला पाहिजे ह्याला नुसतं. ए अंजे, त्या म्हाताऱ्याच ताट कशाला धुवायलास तू? ठेव तसंच धुतेस त्याला. अगं आई, हे ताट माझ्या उपयोगाचं आहे ग. ह्याला असंच जपून ठेवणार आहे मी. तुला माहित आहे काय, उद्या तू पण म्हातारी होणार आहेस, मग तेव्हा मला हे ताट वापरता येईल ना. एकदम छान ताट आहे. आणि हा, जेवण पण लय भारी होतं बघ ह्यातलं. सेम असंच जेवण मी तुला देणार तुझ्या म्हातारपणात. म्हणजे चुकलं माझं, मला माफ करा. मी तुमच्या संग कसं वागत्या, खरंच चुकलं, मला माफ करा. एक लेक म्हणून माफ करा. मी इथनं पुढे अजिबात असं वागणार नाही. मी विसरूनच गेली होती मला पण बा आहे म्हणून. मला खरंच माफ करा एक मोठ्या मनानं. असू दे सुनबाई,